कार्यक्षम उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं अपघाती अकाली निधन झालं आणि सर्व महाराष्ट्र सुन्न पडला अक्षरशः. म्हणजे जो माणूस विकासाची स्वप्न घेऊन रात्री उशिरापर्यंत जागायचा आणि तेच स्वप्न घेऊन सकाळी भाल्या पहाटे बाहेर पडायचा, असा एक कार्यक्षम वेळेला जपणारा आणि कर्तव्याशी एकदम कठोर असलेला व्यक्ती कोणालाही स्वप्नातसुद्धा नसताना काल सकाळी पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एक दुःखाचा मोठा धक्का दिला आणि त्यांच्या शरीरचक्राचं घड्याळ काल बंद पडलं, थांबलं. किंबहुना असं म्हणूया की पुणे जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास पुरुष ज्यांना आपण म्हणू शकतो असे राज्याचे माजी कैलासवासी मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं काल निधन झालं. आणि त्याचबरोबर आपल्या मावळवासियांना आपल्या दुःखात भर पडणारी अजून एक घटना काल घडली. आपल्या मावळ तालुक्याच्या प्रथम महिला आमदार कैलासवासी गोपीरेखाताई ढोरे यांचं देखील काल दुर्दैवाने निधन झालं. नियतीने मावळ तालुक्याला एका पाठोपाठ ही 2 धक्के दिलेत आणि ह्या धक्के न सावरणारे धक्के अजितदादांविषयी बोलायचं म्हटलं तर अत्यंत कार्यक्षम, धडाडीचे, स्पष्ट वक्ते आणि वेळेवरती काम करणारे, वेळेवरती त्यांच्या वेळप्रसंगी प्रशासनाला सुद्धा हादरवणारे असं ते व्यक्तिमत्व होतं. आजपर्यंत राज्याचं 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. खऱ्या अर्थानं त्या पदाला त्यांनी न्याय दिला. राज्याचं बजेटसुद्धा आजपर्यंत त्यांनी 5 ते 6 वेळा राज्याचं बजेट मांडण्याची संधी त्यांना मिळाली. 11 वेळा मांडण्याची संधी त्यांना मिळाली. असं एक मोठं नेतृत्व त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असं एक नेतृत्व केल्यामुळं एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण निर्माण झालेली आहे. आज हे जे दुःख तमाम महाराष्ट्राच्या वाटेवरती आलं आहे, मी परमेश्वराला विनंती करतो की ह्या दोन्ही महान विभूतींच्या आत्म्याला त्यांनी आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं आणि सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांनी द्यावी अशी मी परमेश्वराची प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. आणखी कोणाला बोलायचं असेल तर प्रत्येकजण आपलं मनोगत मांडू शकतो. हे सर्वपक्षीय शोधकाला असल्यामुळे इथं कोणालाही कुठल्याही स्वरूपाची अडचण नाही आहे. अभिनंदन. सर हॅलो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार आणि मावळ तालुक्याच्या माजी आमदार, प्रथम महिला आमदार रूपलेखाताई खंडेराव ढोरे यांचं काल असा आकस्मिक निधनाची जी वार्ता संपूर्ण देशभरामध्ये पसरली. वास्तविक पाहिलं तर हा प्रत्येकाच्या जीवाला लागणारा एक धक्का होता. एक राजकारण हा एक विषय सोडून द्यायचं, परंतु ज्या टायमाला आपण एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वात आणि कार्याविषयी त्याचं आपण मूल्यमापन करतो, त्या टायमाला त्याच्या जीवनाचा प्रवास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आज आपण पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, आज जो रस्ता झालाय त्याचं कितीतरी तुम्हाला सांगतो, जो मध्य भागातून जो रस्ता झालाय कितीतरी हजारो कोटींचा त्याचा खर्च केलाय. संपूर्ण संकल्पना दादांची त्याच्यामध्ये. आज त्यांची सर्वांची भूमिका आवडते, सर्वांना भावते, ती म्हणजे स्पष्ट आणि रोखठोक भूमिका आहे. प्रथम त्यांनी विकासाला प्राधान्य दिले. आज कोणत्याही गावात जावा, कुठेही जावा, आज शहरं बघा मोठं मोठ्याने, आज हिंजवडी सारखा ट्रॅफिकचा प्रश्न असा, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट स्पष्ट भूमिका. एखाद्या ठिकाणी जर कारवाई होत असेल, जवळचं असेल, तर ते न पाहता डायरेक्ट त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कारवाई करण्याचं त्यांचं धाडसी गोष्टी त्याच्यामध्ये कोणताही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता. त्याच्यामध्ये फक्त त्यांच्यामध्ये मनामध्ये हे होता की इथून पुढं मी जे काम करतोय हे माझ्या स्वतःसाठी नाही, नातेवाईकासाठी नाही, हे मी समाजासाठी काम करतो. म्हणूनच आज त्यांच्या ज्या घटना होतात हे पक्षीय राजकारण सोडून प्रत्येक जण त्याच्यामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये सुखी होता.
आज महाराष्ट्राने एक विकास पुरुष गमावलेला आहे. एक त्याच्या संकल्पनामध्ये असणारा महाराष्ट्र, एक आपला ज्यांच्या प्रथम प्राधान्य हे कामाला दिसून येते असा एक विकास त्या टायमाला आपण गमावलेला आहे. आज त्यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते विमान 8:30 वाजता त्या ठिकाणी उतरणार होतं, परंतु तो पायलट होता, त्याला त्या ठिकाणी धोक्यांचा त्या ठिकाणी अंदाज नाही आला आणि ते विमान आपण फोटोमध्ये दिसत असेल की चुकीच्या दिशेने ते उतरल्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. आज या घटनेमध्ये महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. अजितदादांबद्दल सांगायचं झालं तर अजितदादा एक शेतकऱ्यांपासून एक त्यांचा प्रवास उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा पोहोचला. 6 वेळा ते उपमुख्यमंत्रीपद झाले आणि त्यांची विनोदी असणारी शैली ही सर्वांना दिसून येते. लहानपणी असताना ज्या टायमाला त्यांचे चुलते शरदचंद्रजी पवार त्या टायमाला मुख्यमंत्री होते, त्या टायमाला अजितदादा ही शेती करत होते. ते स्वतः त्या ठिकाणी शेती करायचे, मार्केट यार्डला येऊन तिथं ते शेतीचं जे धान्य असेल ते विकायचे. म्हणजे असा त्यांचा जो जीवन प्रवास आहे हा अत्यंत त्यांनी एक खडतर प्रवास म्हणून केलेला आहे. त्यांची जर रोजनिशी आपण जर पाहिली तर प्रत्येक त्या ठिकाणी सकाळी बरोबर 5 ते 5:30 वाजता त्यांचा जो प्रवास चालू व्हायचा, जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत त्यांचा प्रवास चालू असायचा. म्हणजे राजकारणाचा एक भाग सोडला तर निश्चितच अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाही याचं फार मोठं दुःख आहे. आणि महाराष्ट्राने एक असा एक कर्तृत्ववान जो मातीशी काळी आईची सेवा करणारा खऱ्या अर्थाने तो आपण या ठिकाणी सर्वांनी गमावला आहे. निश्चितच याचं दुःख झालं आहे. कालच्याला सकाळी हे दुःख नाही होत तर बरोबर 12 वाजता दुसरी दुःख घटना आपल्या सर्वांच्या ठिकाणी होती. ज्यांनी मावळ तालुक्याचा प्रथम महिला आमदार म्हणून पद भूषवलं ते रूपलेखाताई खंडेराव ढोरे यांचं दुःखद निधनाची बातमी आपल्या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये पसरली. आज या दुःखामध्ये महिला आमदार असेल, त्यांच्या पाठीमागे सर्व मावळ तालुका असेल, हा संपूर्ण ह्या दुःखामध्ये सहभागी आहे. मी भारतीय जनता पार्टी आंतर मावळ वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे मावळ तालुक्याच्या माजी आमदार प्रथम महिला आमदार रूपलेखाताई खंडेराव ढोरे यांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इथं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित असलेले सर्व शोकाकुल आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले सर्व लाडके अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यूकाल झाला होता. आज त्यांचा बाकीचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज पूर्ण आलेला आहे. दादांच्या विषयी बोलायचं तर हे बाकीच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं पोचलेलं आहे. पण दादांच्या विषयीचा एक अनुभव माझ्यासोबत आहे की जेव्हा माझ्या एक मित्र हेल्थ इंडिया कंपनीचा मालक त्यांच्यासोबत मी त्यांच्याशी भेटायला त्यांच्या बारामतीमध्ये सकाळी 6 वाजता गेलो होतो आणि सकाळी त्यांनी मला 3:30 वाजता नेलं होतं. म्हणजे एखादा माणूस काम किती वाजता सुरुवात करतो तर 6 वाजता त्यांच्याकडे काम चालू व्हायचं अशा एकमेव नेता या महाराष्ट्राला लाभलेला होता. आणि त्यांच्या जाण्याने ज्या पद्धतीचं दुःख आहे, मी ज्या शाळेत शिकलो त्याचे संस्थापक नाना गोलक असले तरी जे चालवतात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ते अजितदादा पवार. ज्या शाळेतनं मेडिकल कॉलेजचं काम संपन्न केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये चे संस्थापक अध्यक्ष अजितदादा आहे. म्हणजे माझं शिक्षण अजितदादाच्या माध्यमातूनच झालेलं आहे. म्हणजे आज मी वेगळ्या पक्षाचं काम करत असलो तरी या दादांनी आम्हाला घडवलं. या दादांच्या सहकार्याने आम्ही डॉक्टर झालो आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर झाले. अशा वेळी जो सकाळचा जो चटका बसलेला आहे 8:30-9 वाजता जेव्हा बातमी कळाली, शिवसेना जिल्हा प्रमुखांनी मला फोन केला की अजितदादा पवार गेलेली, मला हे काहीतरी खोटं बोलतोय. म्हणजे हे अशक्य असणारी गोष्ट
की जे कधीच आपल्या डोक्यात येऊ शकत नाही. ही हलवणारी गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातली दोनदा सामाजिक या लोकनेत्यांसाठी रडलो होतं. एक बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा, आणि काल अक्षरशः जेव्हा मित्रांशी माझ्या फोनवर बोलणं झालं, माझे जे जवळचे मित्र पिंपरी चिंचवडचे नगरसेवक, तेव्हा असं आढळण्यात आलं की प्रत्येकाच्या डोळ्यात आशा होतो. मी पहिला फोन निलेश भाऊला केला. निलेश भाऊ अक्षरशः वेडापासून रडत होता. म्हणलं काहीतरी वेगळी घटना घडल्यानंतर आपल्या जवळच्या माणसाला कळवलं गेलं. अशा या दुःखामध्ये माझ्या आमच्या शहराच्या वतीने आणि समस्त महापालिका शिवसेनेच्या वतीने मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली देतो. त्याचबरोबर रूपरेखाताई यांचंही काल दुपारी 12 वाजता निधन झालं. त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली देतो. जय जय महाराष्ट्र. शोकाकुल बंधू आणि भगिनी, काल ही घटना झाली. आदरणीय नेते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालेले आहे ते खरोखर आपणा सर्वांना महाराष्ट्रासाठी एक भयंकर मर्यादा होत आहे. खऱ्या अर्थानं दादासारखे लढवय्ये नामदार मंत्री आपल्या महाराष्ट्राला त्यांची गरज होती आणि त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आपल्या पोटा झालेला आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काम केलेलं आहे ते कुणी विसरू शकत नाही. कारण त्यांचं स्पष्ट बोलणं किंवा स्पष्ट वागणं हे सर्वांनाच माहीत आहे. ते जाण्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर हा एक मोठा आघात आहे. त्यांनी जी पुणे जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत ते कामारूपाने त्या महाराष्ट्रात कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहणार आहे. जरी माणूस गेला परंतु त्यांनी केलेलं काम, जी चांगली कामं आहेत ती खरोखरच आपल्याबरोबर राहतात, तशीच ती आपल्याबरोबर राहणार आहे. दादा तसे मनाने हळवे होते, मन हळवे होते, परंतु त्यांना कुठली गोष्ट पटली नाही ती पटकन बोलून दाखवणारे असे वक्तशील नेते होते. ते गेल्यानंतर त्यांचं पवार कुटुंब असेल, आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी. कालची घटना म्हणजे त्यांचं वय पाहता ते काय जास्त वयस्कर नव्हते. आजच्या पेपरमध्ये त्यांचं आलेलं आहे 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस असं त्यांचं वय होतं. आणि खऱ्या अर्थानं त्यांची अजून 6 वेळा ते मुख्यमंत्री झाले. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांची कामाची किंमत त्या किमतीमुळं ते खऱ्या अर्थानं 6 वेळा मुख्यमंत्री झाले आणि या महाराष्ट्राचा त्यांनी कारभार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. या ठिकाणी आमच्या दुसऱ्या नेत्या मावळ तालुक्याच्या आमदार, माजी आमदार आदरणीय रूपरेखा खंडेराव ढोरे यांचं काल दुपारी 12:10 निधन झालेलं आहे. आम्ही काही कामा निमित्तानं तळेगावला गेलो असताना ती बातमी आमच्या मोबाईलवर आली. ते पाहिल्यानंतर आम्हाला फार वाईट वाटलं. त्यानंतर आम्ही स्वतः जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. भाऊ त्यांचा मुलगा मनोज ढोरे असेल त्यांचं सांत्वन केलं आणि आम्ही तिथून आलो. अशी 2
एकाच दिवशी 2 घटना झाल्या. दादांची 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांचं विमान कोसळलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना सुद्धा कळलं हे विमान कोणाचं आहे. तिथल्या महिलेने सांगितलं ते या ठिकाणी हे विमान कोसळत असताना खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, असं त्या महिलेचं बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते जाण्यानं खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र मोठा झालेला आहे. त्यांची कामाची जणू असा दुसरा नामदार होणे मला तरी वाटतं शक्य नाही. मी या ठिकाणी त्या दोन्ही उमेदवारांना कामशेत ग्रामस्थाच्या वतीने, माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने, मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतो, मग आमची खडकाळ विकास सोसायटी असेल, आमची हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था असेल, त्याचं चेअरमन या नात्यानं त्यांना आदराची सरतेची श्रद्धांजली वाटतो. इथंच थांबतो. 66 वर्ष 6 महिने 6 तास हे त्यांचं आयुष्य. त्याचबरोबर 6 वेळा मुख्यमंत्री पद आणि दुर्दैवाने कालच्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या देखील 6च होती. हा एक मोठा योग म्हणावा लागेल. अजून कोण दुःखद अंतःकरणाने जमलेले बंधू आणि भगिनींना, काल पावसाळ्याच्या सुमारास आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी नामदार अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. दादांच्या बाबतीत मी काय बोलणार, कारण की दादा राज्यात नव्हे तर पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भाषणाने, त्यांच्या कामाच्या शैलीने, दादांचं परखड व्यक्तिमत्व, स्पष्टपणे बोलणं. दादांनी त्यांच्या हयात असताना कोणताही जनसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत गेला, त्यांनी कोणत्या पक्षाचा आहे, कुठला आहे विचारलं नाही. त्याला जो निधी हवा आहे तो त्यांनी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. दादा प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलायच्या. पत्रकारांनी जरी त्यांना विचारलं त्यांच्या पर्सनल गोष्टी बाबतीत तरी दादा पत्रकारांना सांगायचे, अरे बाबांनो, माझा विषय आहे तो माझं मी बघेल ना, तुमचं तुम्ही बघा. अशी दादांची शैली होती बोलण्याची. भाषण करताना देखील दादा हातात मुखाने करत करत भाषण करायचे. माझी तर या राज्य सरकारला विनंती राहील, येणारी 28 जानेवारी तारीख, प्रत्येक 28 जानेवारी तारीख हा एक काळा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे, काळा दिवस घोषित केला पाहिजे, असं माझी सरकारकडे विनंती राहील. या दादाच्या जाण्यानं त्यांच्या पवार कुटुंबियाला जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने या पवार परिवाराला द्यावी आणि दादांच्या आत्म्यास चिर शांती लाभावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या भोकरे परिवाराच्या वतीने, जमलेले ग्रामस्थ, कामशेत शहर शिवसेनेच्या वतीने आणि माझा भोई समाज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. शोककुल माता आणि भगिनींनो, तसेच माझे ज्येष्ठ बंधू भाऊ, आज या ठिकाणी आपले माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्यानं आज दुःखद अशी या वेळेने काळाने एक घाला घातला. आज आपल्या सर्वांतून दादा या हयात नाहीत, त्या निमित्ताने आपण आज इथं या ठिकाणी जमलो. म्हणून मी जास्त न बोलता आज दादांविषयी बोलायचं म्हटलं तरी माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला बोलायला खूप काही, तसेच सर्वांनी काही बोललंय. तर मी फक्त माझ्याकडनं आणि माझ्या गायकी परिवाराकडनं, तसेच ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थाकडनं, पूर्ण खामशेतकराकडनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि मी इथं थांबतो.
सुधीर भाऊ बोला ना, सुधीर ये ना सुरू. सर्व शोकाकुल बंदी आणि भगिनींनो, आज आपण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं विधानसभेतला एक बोलत आवाज शांत झालेला आहे. कर्तृत्ववान पुरुष, एक विधानसभा गाजवणारं एक नेतृत्व, 6 वेळा लाडके उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार. 2 दिवस खऱ्या अर्थानं कालपासून सर्व महाराष्ट्र सुन्न झालेलं आहे. हे पूर्ण महाराष्ट्र शांत झालेलं आहे. खऱ्या अर्थानं दादांच्या जाण्यानं या पूर्ण महाराष्ट्रावर, पुणे जिल्ह्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचा पवार परिवारावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी वंचित बहुजन आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या वतीने दादांना, त्याचप्रमाणे रूपलेखाताई ढोरे यांनाही, दोन्ही मान्यवरांना वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने आदराची आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही शेट्या रमेशजी. उपस्थित शोकाकुल बांधव आणि भगिनींनो, आज उपस्थित शोकाकुल बांधव आणि भगिनींनो, कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके धुरंधर असं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं काल अपघाती निधन झालं. तसेच आपले मावळ तालुक्याचे पहिले माजी आमदार, महिला आमदार रूपरेखाताई ढोरे यांचंही काल दुःखद निधन झाले. या दोन्ही बातम्या आपल्या मावळामध्ये ज्यावेळेस कळाल्या, तो अत्यंत मोठी शोकांतिका, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शोकांतिका पसरली होती. दादांविषयी बोलायचं झालं तर प्रत्येकाने दादांविषयी बोलले. खरं दादांविषयी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील. दादांचं एवढं मोठं काम होतं. मी काल एक लेख वाचला, त्या लेख मध्ये होते की दादा नॉट रिचेबल. दादांनी 2दा नॉट रिचेबल झाले दादा. आणि खरंच दादांनी आजही नॉट रिचेबल झाले असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. एक दादांनी आमच्यावर खेळ खेळला असता तर तसा. पण दादा कायम स्वरूपी आपल्यातून नॉट रिचेबल झाले. दादांविषयी बोलायचं झालं तर दादा कुठेही थांबले, कुठेही मिटिंगला थांबले तर दादांकडे प्रत्येकाचे निवेदन येत होते. त्या निवेदन ताबडतोब जागेवरती दादा फोन लावून अधिकाऱ्यांना ते प्रश्न असन त्यांचे मार्गी लावत होते. ज्यावेळेस दादांचा काल अपघात झाला त्या विमानामध्ये, त्यावेळेस दादांच्या बाजूला तो ढिगारा पडला होता रक्ताच्या थाळोऱ्यामध्ये. जेव्हा तो ढिगारा सांगत होता दादांचा, की हे दादांचं काम सांगत होता तो ढिगारा, की दादा शेवटला जासपर्यंत ते कागदपत्र दादांच्या सोबत होते. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस तो घात झाला त्यावेळेस एक हवेप्रमाणे ते कागद उडून गेले, जसे दादा आपल्यामधून निघून गेले. म्हणजे बोलतात ना की माणसाचं आयुष्य एक वेलीवरती उमलल्या फुलासारखं आहे. सकाळी फुलायचं, दिवसभर इतरांना सुगंध द्यायचा आणि संध्याकाळी मातीमध्ये पडून मिसळून जायचं. म्हणजे बांधलेल्या पेंडीचा सुटला आळा, तुरुना बारामाळा पांगलाशी. म्हणजे ज्याप्रमाणे एक हवेची झुळूक येते आणि त्याप्रमाणे शेतामध्ये बांधलेले जे आपले पेंडी असते त्याच्यातलं गवस जे विखुरलं जातं, तसे दादा आज आपल्यामधून विखुरले गेले आहेत. दादांची ही जी काही पोकळी आहे ती कधी भरून निघणारी नाहीये. दादा आज आपल्यामध्ये नाहीये. दादांचं दुःख आणि आदरणीय आमदार आपल्या मावळ तालुक्याच्या आदरणीय रूपरेखाताई ढोरे यांचं दुःख हे न पचणार आहे. मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने, माझ्या कदम परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी अखेरची दादांना आणि ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, निसर्गाने सुद्धा सुन्न व्हावं अशी काल सकाळची 9 वाजताची बातमी, त्या पाठोपाठ 12:15 वाजता मावळ तालुक्याला आणखीन एक हादरा देणारी बातमी, अशा या 2 बातमी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बघा बोलताना सुद्धा अजितदादांची जी इच्छा होती की मी मुख्यमंत्री व्हावं, परंतु आज आमच्या तोंडून सुद्धा ते मुख्यमंत्रीच आहेत अशा प्रकारे आमच्या भावना व्यक्त होतात. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मावळच्या पहिल्या महिला आमदार रूपरेखाताई ढोरे यांचं काल मावळला धक्का देणारं जी बातमी आली, त्या बातमीमुळे निसर्गसुद्धा सुन्न झाला आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अजितदादा पवार एक वेगळ्या रसायनाचं व्यक्तिमत्व,
वक्तशीरपणा, कर्तव्यदक्ष, अडीअडचणीला कोणाच्याही धावून जाणारा एक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्री. माझ्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळी आज जो तिथे अंडरपास झालेला आहे त्यावेळी अनेक व्यापारी त्यांच्याकडे गेले बारामतीला भेटायला, आणि त्यावेळी अजितदादांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे रोड वाइंडिंग होणार आहे ते होऊ द्या आणि त्यामुळे तुमचा फायदा होईल, परंतु तुम्ही जर या भ्रमामध्ये असाल की व्यापाऱ्यांचा या ठिकाणी तोटा होणार आहे तर तसं नाही. आणि आज खरंच ही चिंचवडचा जो रस्ता आहे निगडीपासून ते दापोडीपर्यंतचा, त्या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ आज फुललेली आहे. अशा प्रकारे दादा हे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवाला, प्रत्येक समाज संघटनेला मार्गदर्शन करत असत. त्यांचं काय चुकतंय, काय चुकत नाही, कुठे बरोबर आहे, कुठे चूक आहे हे त्यांना समजावून सांगत असत. जाहीर भाषणामधून ते एखाद्याचा कान उपटायला सुद्धा कमी करत नसत. आणि सर्व राजकारण्यांनी जर काही त्यांच्यापासून बोध घ्यायचा असेल तर स्पष्ट वक्तेपणा हा जो त्यांचा गुण होता, या गुणाला कुठेही आपण कमी पडणार नाही याची दक्षता राजकारण घ्यावी. महाराष्ट्राचा जो राजकीय सारीपाट आहे त्या सारीपाटातून आतापर्यंत प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, विलासराव देशमुख आणि काल अजित पवार अशी ही कर्तव्यदक्ष मंडळी एकामागोमाग गेलेली आहेत. रूपलेखाताईंनी मावळचं नाव पहिल्या आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. मावळ तालुक्यासाठी त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे. आमदार अजितदादा पवार यांनी जे महाराष्ट्रासाठी जे कार्य केलेलं आहे ते तुम्ही आम्ही कोणी विसरू शकत नाही. त्यांचा जो वक्तशीरपणाचा, शिस्तशीरपणाचा, कर्तव्यदक्षतेचा जो गुण तो आपण आत्मसात करणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. या ठिकाणी मी बिल्डिंग मटेरियल हार्डवेअर मर्चंट असोसिएशन, व्यापारी असोसिएशन बाजारपेठ कामशेत, व्यापारी असोसिएशन शिवाजी चौक कामशेत आणि माझा लोणावळा परिवार आणि लायन्स क्लब या सर्वांच्या वतीने मी दादांना आणि रूपलेखाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. शोकाकुल बंधू आणि भगिनी, काल जी दुःखद घटना घडली त्या शोक सभेकरता आपण सगळे जमत. कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की ह्या शोक सभेकरता आम्हाला किंवा आपल्या सर्वांना इथे जमावं लागेल. अजितदादा काय होते, कसे काम करतो, सगळ्यांनी त्याची माहिती दिली. व्हॉट्सअपला येते, पेपरला येते, टी व्हीला येते, सर्वांना माहिती आहे. ते काम कसे करायचे सर्वांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा जो धक्का बसला तो आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, बारामती तालुक्याला. कारण अजितदादा हे अर्थमंत्री होते आणि त्यामुळं प्रत्येक जरी गोष्ट कोणतीही आर्थिक मदत लागली आपल्या तालुक्याला याला तर विकास निधी लागला तर ते सगळं हाताने आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला मदत करेल. आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास कसा होईल याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असेल. साधी आता मध्ये एक सायकल स्पर्धा झाली. ही सायकल स्पर्धा ह्या मार्गे, चांदखेड मार्गे, मोर्शी मार्गे याची फिरून गेली. तो रस्ता होता, या रस्त्यात मी कायम प्रवास कल्पना करायचा. त्या रस्त्यामध्ये एक गाडी बसली की दुसरी गाडी बसली. पण हा सगळा अभ्यास दादा नव्हता. तो रस्ता आज असा झाला आहे की तो 10 वर्ष त्या रस्त्याला काय डागडूची गरज पण गरज नाही. पण दादाचे जे विचार होते की बाबा आपला तालुका, आपला जिल्हा हा कसा सुधारेल, याची प्रगती कशी होईल, इथलं पर्यटन व्यवस्था कशी वाढेल, ह्या गोष्टी करता दादाचं फार बारीक लक्ष आपल्या जिल्ह्यावर, तालुक्यावर. हे आपल्या गावाला देखील सगळ्यात मोठा निधी आत्ता 23 कोटी ह्या दादाच्या कार्यकाळामध्येच मिळाला आपल्याला. फार मोठं दुःख झाले. कधी वाटलं नव्हतं की कामशेत राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सर्वांना हे शोक सभा आयोजित करावी लागेल. मी कामशेतचे राष्ट्रवादी काँग्रेस, कामशेत ग्रामस्थ यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला माजी आमदार रूपलेखाताई ढोरे यांना देखील कामशेतचे राष्ट्रवादी काँग्रेस व कामशेत ग्रामस्थ यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहतो व थांबतो. माईक नाही, राहू दे तुमच्याकडे.
उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्राचं कर्तृत्वान दूरदृष्टी आणि सर्वांगीण विकासाचं धोरण ठेवणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मावळ तालुक्याच्या लोकप्रिय महिला प्रथम आमदार रूपरेखा ढोरे दोन्ही एका दिवशी काळात आपल्याला हिरावून घेतल्यात आणि दोन्ही कर्तृत्व नेत्र आपल्यातून निघून गेले ही आपल्याला पोकळी केव्हा भरून येणार नाही. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लावो आणि आपला त्यांचे आदर्श पुढे येण्याची सद्बुद्धी सगळ्यांनी देवो अशा प्रकारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मावळ तालुक्याचे मायेचे छत्र रूपरेखाताई ढोरे या दोन्ही मान्यवरांचं निधन झालं आहे. ती शोककळा आपल्या पंचक्रोशीतील सर्वांना झालेली आहे. तरी मी माझ्या कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने, कुसगाव ग्रामपंचायत खुर्द यांच्या वतीने तसेच सेंट्रल रेल्वे मजदूर संघ लोणावळा शाखा यांच्या वतीने दोन्ही मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रामकृष्ण हरी. आज उपस्थित सर्व मान्यवर, आज आमच्या सर्व महिलांचे लाडके दादा आज आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. हे सांगणं आणि मनाला न पटण्यासारखीच गोष्ट घडलेली आहे. आज दादा जे कामाचा माणूस होता, आपल्या ते जाताना देखील त्यांनी ते दाखवून दिलं की दादा ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणी जो कामाचा आढावा होता ते सगळे कागदपत्र इकडे तिकडे विस्कटलेले होते की शेवटपर्यंत दादा हे फक्त काम आणि कामच करत राहिले. आणि आज आपल्या मावळ तालुक्याचा हा जो विकास आहे तो दादांमुळं खरं तर शक्य झाला होता. आज एवढा निधी इथपर्यंत पोहोचवणं अण्णांच्या मार्फत का होईना, पण अण्णांच्या पाठीमागे ज्यावेळी दादा उभे होते त्यामुळे हा निधी आपल्याला इथपर्यंत आणणं शक्य झालं. आज ते आपल्यातून निघून गेले ही खूप दुःखद घटना घडलेली आहे. दादांविषयी म्हणजे शब्द अपुरे पडतील त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी. शोकाकुल सर्व बंधूजन भगिनी, खरं दादा गेले ही जशी बातमी कळली तशी महाराष्ट्राला वाली कोण राहिला नाही, जिल्ह्याला वाली कोण नाही आता असं आता म्हणावं लागेल. पण दादांचं शिकण्याचं काय करायचं, दादांना आपण काय शिकावं, दादांना खरी श्रद्धांजली काय, तर माझ्या मते जे काय आता कार्य करतात तुम्ही दादांसारखं व्हावं. दादांनी जे काम केले सकाळी उठल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत की जी ती त्यांची काम कार्याची पद्धती, ती कार्याची पद्धत आता येणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी पिढीने म्हणजे कोणत्याही पक्षाची असो, इथं पक्षीविषयी नाही, इथं कार्य करण्याची प्रणाली आहे. ती प्रणाली प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मसात करावी, तरच ती खऱ्या अर्थाने त्यांना ती श्रद्धांजली होईल. आणि ती श्रद्धांजली आपण त्यांच्या कार्यपणे ती पुढे चालवावी असं सर्वांना मी आपल्याला विनंती करतो. आणि आमच्या कामशेत पत्रकार मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो. धन्यवाद. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपले महाराष्ट्राचे लाडके नेते स्वर्गीयवासी अजितदादा पवार यांचं काल अपघाती असं निधन झालेलं आहे. तसेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीयवासी रूपरेखाताई ढोरे यांचं देखील काल निधन झालेलं आहे. हे दोन्ही घटना आपल्या कामशेतसाठी किंवा मावळ तालुक्यासाठी मोठ्या दुःखदायक घटना घडलेल्या आहेत. दादांच्या विषयी बोलायचं, दादांचे माझे 1999 सालीपासून आम्ही जी राष्ट्रवादीत जी स्थापना केली तेव्हा आम्ही 3-4 जणच होतो. रामभाऊ गाडवे असतील, कांती शाह असतील, अरुण गोरे असतील, मी असेल. त्यावेळेस आम्ही ही जी राष्ट्रवादी ह्या स्थापना केली त्यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण त्यांची सभा धरली आणि तिथून आम्ही राष्ट्रवादीची स्थापना केली आणि काम केलं. दादांबरोबर अनेक वेळा आमचे संबंध आले, कामानिमित्त आले. दादांचा विषय बोलत एक परखड बोलणं
कामासाठी आम्हाला जर सांगितलं की उद्या 9 वाजता येणार तर ते बरोबर 9 वाजता येणार, असे दादांचे काय 8:45लाच येणार आणि कार्यकर्ते लेट येणार, असे दादांची ख्याती होती. आणि दादांच्या विषयी बोलायचं, आता 2 महिन्यापूर्वी माझी दादांची भेट झाली होती पुण्यामध्ये. तेव्हा मला दादांनी सांगितलं, तानाजीराव मी तुम्हाला खाजगी सांगतो, आता आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, झालं गेलं सोडून द्या, आता तुम्ही परत पक्षाचं आणि सर्वांनी मिळून पक्षाचं चांगलं काम करावं, समाजाचं काम करावं आणि आपल्या लोकांना न्याय कसा देता येईल असं काम करायचं आहे. असं 2 महिन्यापूर्वी दादांची माझी पुण्यामध्ये भेट झाली, दादांचं माझं बोलणं झालं. 2010 साली मला दादांनी पंचायत समितीवरती पंचायत समितीसाठी मला निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं. त्यावेळेस दादा म्हणले, तानाजीराव आपल्या पक्षाचं म्हणून तुम्हाला मी उमेदवार घोषित करतो आणि तुम्ही चांगल्या मताने यावं. परंतु त्यावेळेस आपले तालुक्यामध्ये युती काय झालेली नव्हती. प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढत होता. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल. तर त्यावेळेस दादांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्याप्रमाणे आता देखील सर्वांनी दादा गेल्यामुळं सर्व महाराष्ट्राला एक मोठी हानी झालेली आहे. असा नेता परत होणे नाही. असा दादा गेल्यामुळं ही पोकळी निर्माण झाली, ही सर्वांना दुःखदायक घटना झालेली आहे. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं मी दाभाडे कुटुंबियाच्या वतीने, व्यापारी असोसिएशनच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, कामशेत शहराच्या राष्ट्रवादीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सगळ्यांना एक फोन करून उभं राहिलं, मग आपण घेऊ. शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यानंतर त्यानंतर त्यांना एक असेल त्यांनी तशी अर्पण करून प्रतिमाचं घोषणा द्यायचं. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा आणि या तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार रुपरेताई ढोरे या दोघांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं दादांचं कर्तृत्व इतकं श्रेष्ठ आहे की 40 वर्ष राजकारणामध्ये जनतेला कसा न्याय मिळेल, समाज व्यवस्था कशी टिकली गेली पाहिजे, एक आदर्श परखड आणि टायमाला मानणारे नेतृत्व आहे. की आता बऱ्याचशा सगळ्या वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी अधिक बोलणार नाही, पण एक शेवटचा किस्सा सांगतो. जेव्हा जिल्हा परिषद सदस्य मी होतो, 2004 साली जेव्हा काळूबाईला मोठा हादसा झाला आणि त्या हादस्यामध्ये वनीकरण खात्याने निर्णय घेतला की ज्या तीर्थक्षेत्राच्या बाजूला जेवढी टपऱ्या असतील त्या सगळ्या टपऱ्या काढायच्या आणि त्या जागा मोकळ्या करायच्या. आणि त्याच काळामध्ये कारल्या लिहिरीच्या पायथ्याशी असणारे 250 कुटुंब, 250 तरुणांच्या टपऱ्या काढण्याचा निर्णय आम्हाला इमिडिएटली कळला. त्या क्षणामध्ये दादांना मंत्रालयात जाऊन भेटलो असताना दादांना मी सांगितलं, दादा हा एक खंडपीठाचा निर्णय आहे, आपण याच्यावरती थोडस आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि त्याच काळात तात्काळ दादांनी PN ला बोलून घेतलं आणि PN ला सांगा विचार करा आणि जोपर्यंत 3 सदस्य खंडपीठ निर्णय येत नाही तोपर्यंत या टपऱ्या काढल्या जाऊ नयेत. दुसऱ्या दिवशी दादाने स्टँडिंगमध्ये निर्णय घेतला आणि त्या कामाला स्टे दिला. आणि त्यामुळे मावळातील 450 कुटुंबाला आधार भेटला. ही कामाची चुरट. त्यांच्यासमोर कुठला विरोधी पक्षातला कार्यकर्ता गेला असं नव्हतं. पण अन्यायाविरुद्ध दाद मागणे, अन्यायाला तोड देणं आणि अन्यायाचं निराकरण करणं हे दादांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून असं एक मनुष्य गेल्यानं आज राज्यामध्ये तुम्ही तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन आज आपल्या सर्वांना दुःखाचा सगळ्यात जोड लागत आहे. त्याचप्रमाणे या तालुक्याच्या पहिल्या आमदार रुपालाताई ढोरे यांनी पण मावळाच्या विकासामध्ये अत्यंत भरघोस त्याचं योगदान आहे. मावळचे रस्ते नव्हते, मावळामध्ये खूप काही गोष्टी नव्हत्या, पण ताईंच्या माध्यमातून आज मावळामध्ये विकासाला खऱ्याच सुरुवात झाली. आणि म्हणून मी आधी काय बोलणार नाही,
बऱ्याचशा वक्त्यांनी दादांच्या बद्दल त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्वांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी मावळ तालुक्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या वतीनं या दोन्ही हुतात्म्याला भावपुरुषाला अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती करतो की जागेवरती उभं आपल्या पायाच्या चपला काढून आपल्याला प्रसादन घ्यायचं आहे. बोला, सुरू होईल. तोषोरी मजदावे प्रसायदाने देवांची वेंकटी साधो दया सत्तरवीरती वाढो भूतात परस्परे करो मैत्र जीवांचे वेदांचे तीर्थाव विश्व स्वधर्म सूर्य भाव दुर्दैवांची तुते लाभो प्राणी जाती वर्ष सगळ मंडळी ईश्वर विठांची मानी आळी अनुगत हो मंडळी भेटो दयाचा सला कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे भाव बोलते विश्रांची कल्पनेचन मातंड जेंगा पळीन ते सर्वारी सदा सत्य स्वयं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई निरोगी परिजवान आदि गंधोपचरी विशेष लोकचरी एकमने श्री विश्वेश्वराव आओ यदान पसाओ येणे वरी ज्ञानदेव सुख्याचा येणे वरी ज्ञानदेव सुख्याचा येणे वरी ज्ञानदेव सुख्याचा ओम शांती 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 भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सतकाराम महाराज की जय. श्रद्धांजली चौकामध्ये साऊंड आहे का? मी आलो चाललो वरती येतो. लाईनीत चला.